निर्धारित धोंडू. एका भव्य पर्वताच्या पायथ्याशी हिरव्यागार जंगलात मुंग्यांची वसाहत राहायची. त्यांच्यामध्ये धोंडू नावाचा एक मेहनती मुंगी होता. दिवसभर पुरेल एवढे अन्न गोळा करण्यात समाधानी असलेल्या त्याच्या सहकारी मुंग्यांपेक्षा धोंडू वेगळा होता. धोंडूची स्वप्ने मोठी होती. त्याला विस्तीर्ण जंगलाचा शोध घ्यायचा होता आणि कल्पनेपलीकडचा खजिना शोधायचा होता. दररोज सकाळी जेव्हा इतर मुंग्या धान्य आणि तुकडे गोळा करण्यासाठी धावत असत, तेव्हा धोंडू त्याच्या शोधात निघायचा. तो दाट पानांमधून फिरायचा, उंच झाडांवर चढायचा आणि जंगलाचा प्रत्येक कोपरा पाहायचा. त्याच्या कुतूहलाला सीमा नव्हती आणि त्याचा निर्धार अटूट होता. एका सूर्यप्रकाशित सकाळी धोंडू जंगलात खोलवर जात असताना तो लांबच्या डोंगराकडे जाणारा एक अरुंद रस्त्याजवळ आला. न डगमगता पुढे काय आहे या उत्सुकतेने त्याने चढायला सुरुवात केली. जसजसा तो वर चढत गेला तसतशी हवा थंड होत गेली आणि आजूबाजूचा परिसर अधिकच अनोळखी झाला. अनेक दिवसांच्या चढाईनंतर धोंडू पर्वताच्या शिखरावर एका ठिकाणी पोहोचला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोंगराच्या शिखरावर एक भव्य धबधबा होता, ज्याचे शुद्ध स्पष्ट पाणी खाली चमकत असलेल्या तलावात पडत होते. पण एवढेच नव्हते, धबधब्याच्या पायथ्याशी असलेले खडक सर्व प्रकारच्या रंगांनी चमकत असलेल्या दागिन्यांसारखे लखलखत होते. धोंडूचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. जणू काय त्याला जगापासून दूर लपून ठेवलेला खजिना सापडला होता. एकही क्षण वाया न घालवता त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला एक मोठा हिरा दिसला. त्याने तो उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो खूप जड होता आणि हिऱ्याच्या आकारामुळे आणि वजनामुळे त्याला तो हलवताही येत नव्हता. मग त्याने ही माहिती आपल्या मित्रांना सांगायचे ठरवले, जेणेकरून ते सर्व एकत्र मिळून या हिऱ्याला उचलून नेऊ शकतील. त्याच्या सोबतीच्या मुंग्यांकडून मिळणारी स्तुती आणि कौतुक याची कल्पना करून त्याचे हृदय आनंदाने भरले. आपली नवीन संपत्ती दाखवून देण्याचा निश्चय करून तो टिळ्यात परतण्याचा आणि हिरा पुन्हा मिळवण्यासाठी त्याच्या सहकारी मुंग्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतो. नवीन उद्देशाने धोंडू त्वरित जंगलातून टिळ्याच्या दिशेने निघाला. त्याचे हृदय आशेने धडधडत होते. त्याला माहीत नव्हते की त्याचा प्रवास खूप दूर आहे आणि पुढील आव्हाने केवळ त्याची शक्तीचीच नव्हे तर त्याच्या धैर्याची आणि लवचिकतेची देखील परीक्षा घेतील. धोंडू महान हिऱ्याबद्दल नवीन आश्चर्यकारक माहिती घेऊन कॉलनीत परतला. त्याचा उत्साह वाढला होता. गजबजलेल्या मुंग्यांच्या टेकडीत शिरताच त्याच्या सहकारी मुंग्या त्याला पाहून आश्चर्याने थांबल्या. इतर मुंग्यांनी विचारले, "अरे धोंडू, कुठे होतास? तुला सोडून 1 आठवड्याहून अधिक काळ झाला आहे. तुला काही सापडले का?" त्यांचे डोळे कुतूहलाने विस्फारले. डोळ्यात चमक आणून धोंडूने पर्वताच्या शिखरावरचा त्याचा अतुलनीय प्रवास आणि त्याला सापडलेल्या खजिन्याबद्दल सांगायला सुरुवात केली. चमचमणारे धबधबे आणि चमकणारा हिरा याचे वर्णन त्यांनी केले. पण तो खूप मोठा हिरा होता, इतका की मी मुंगी असूनही त्याला उचलणे तर लांब, त्याला हलवूही शकलो नाही. त्याने शब्दातून एक ज्वलंत चित्र रेखाटले. धोंडूची गोष्ट ऐकून इतर मुंग्यांनी चकित होऊन ऐकले, पण धोंडूने त्या मोठ्या हिऱ्याचा उल्लेख करताच त्यांचे भाव आश्चर्यातून संशयात बदलले. धोंडू, तुला खात्री आहे का की ही केवळ एक जंगली कल्पना नाहीये? एका मुंगीने शंकास्पदपणे प्रश्न केला. एक मोठा नाही, खूप मोठा हिरा शोधून काढणे जो आपल्यासारख्या बलाढ्य मुंगी 1 इंचही हलवू शकत नाही, हे खरे असणे शक्य नाही, थोडे पण शक्य नाही. मित्रांच्या आवाजातील शंका पाहून धोंडूला निराशा झाली, पण तो आपल्या श्रद्धेवर ठाम राहिला.
त्याने स्वतःच्या डोळ्यांनी हिरा पाहिला होता हे त्याला माहीत होते आणि त्याचे अस्तित्व सिद्ध करण्याचा निर्धार त्याने आता ठाम केला होता. जास्त वेळ न घालवता धोंडूने काही उत्सुक मुंग्यांचा गट शोधला, ज्या त्याच्या सोबत पर्वताच्या शिखरावर प्रवास करण्यासाठी तयार होत्या. ते एकत्र निघाले. त्यांचा आत्मा उच्च आणि त्यांचा दृढ निश्चय अटल होता. हा प्रवास लांब आणि खडतर होता. प्रत्येक वळणावर अडथळ्यांनी भरलेला होता. त्यांनी डोंगरावर लांबचा प्रवास सुरू केला, अवघड जागा पार करत आणि प्रचंड वाऱ्यांचा सामना करत. पण ह्या सगळ्यातून धोंडू स्थिर राहिला आणि त्याने आपल्या साथीदारांच्या अटूट संकल्पाने नेतृत्व केले. अखेरीस अनंत काळासारखे वाटल्यानंतर ते शेवटी पर्वताच्या शिखरावर पोहोचले. पण चमचमणारा धबधबा कुठेच दिसत नव्हता. त्यांना निराश वाटू लागले. हिऱ्याचे कोणतेही चिन्ह शोधत असताना गटामध्ये गोंधळ आणि निराशा पसरू लागली. त्यांना वाटू लागले की ही सर्व धोंडूची कल्पना तर नसेल. ते आशा आता सोडणारच होते की धोंडूला दूरच्या खडकावरून परावर्तित झालेला प्रकाश किरण दिसला. उत्साहाच्या लाटेने तो त्या दिशेने धावला. त्याचे साथीदारही त्याच्या मागे धावले आणि तेथे खडकांमध्ये वसलेले ते जे शोधत होते ते शेवटी सापडले. धोंडूने वर्णन केल्याप्रमाणे सूर्यप्रकाशात लखलखणारा चमकदार महान हिरा. त्याचा एक मित्र म्हणाला, "अरे देवा, हा खरंच खूप मोठा हिरा आहे. तू बरोबर होतास धोंडू. आम्ही आभारी आहोत की तू आम्हाला ह्या महान कार्यासाठी निवडलेस." चमकणाऱ्या हिऱ्याजवळ येताच समूहात आनंदाची लाट उसळली. त्यांनी एकत्र ताकद लावली आणि हिरा उचलण्यात यश मिळवले. प्रत्येक मुंगीने एकत्र काम केले आणि काळजीपूर्वक तो डोंगरावरून उतरवण्यास सुरुवात केली. कॉलनीच्या दिशेने प्रवास सुरू करताच धोंडूला अभिमानाची आणि कर्तृत्वाची जाणीव झाली. चिकाटीने आणि दृढ निश्चयाने स्वप्न सत्यात येऊ शकतात हे त्याने सिद्ध केले होते आणि त्याला माहीत होते की त्याच्या सहकारी मुंग्या त्याच्यावर पुन्हा कधीही संशय घेणार नाहीत. ते जंगलातून जात असताना अचानक मुसळधार पावसाने जमिनीवर जोरदार तडाखा दिला आणि त्यांचा मार्ग चिखलाच्या दलदलीत बदलला. हिऱ्याच्या वजनामुळे त्यांची प्रगती मंदावली आणि लवकरच ते मार्गावर राहण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून आले. सर्वतोपरी प्रयत्न करूनही वादळाच्या गोंधळात गट वेगळा होत होता. धोंडूने आपल्या सहकारी मुंग्यांची आणि मौल्यवान हिऱ्याची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा निर्धार करून परिस्थिती हाताळण्याचा निर्णय घेतला. "एकत्र रहा," तो पावसाच्या गर्जनावर ओरडला. "आपल्याला एक होऊन राहावे लागणार. एकामेकांवर चांगले लक्ष ठेवा. वेगळे झालो तर हरवू. एकत्र रहा." धोंडूच्या नेतृत्वाखाली ते पुढे सरकत होते. भयंकर वादळामुळे ते हादरले होते, पण जेव्हा त्यांना वाटले की त्यांचा वादळाचा सर्वात वाईट सामना करून झाला आहे, तेव्हा आपत्ती कोसळली. अचानक झालेल्या लँडस्लाइडने त्यांचा मार्ग अडवला आणि ते उंच खडक आणि जलद चिखलात अडकले. त्यांच्या दुर्दशेचे गांभीर्य लक्षात आल्याने गटामध्ये भीती पसरली. एक मुंगी ओरडली, "आम्ही अडकलो आहोत." तिचा आवाज भीतीने थरथरत होता. धोंडूने त्याच्या सभोवतालचे सर्वेक्षण केले. त्याचे मन उपाय शोधत होते. अचानक त्याला काहीतरी सुचले. मग तो निर्धाराने बोलला, "आपण अडकलो आहोत, पण आपण पराभूत झालो नाहीत. आपण एकत्र येऊन आपल्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो. हात पाय वेगाने हालून ऊर्जा वाया घालू नका. हिरा उचलण्याऐवजी तो जमिनीवर सरकवूया आणि ओली माती आपल्याला असे करण्यास मदत करेल." धोंडूच्या बोलण्याने प्रेरित होऊन
मुंग्यांनी धोंडूच्या योजनेचे पालन करण्यासाठी आपली शक्ती आणि आपले चातुर्य एकत्र केले व त्यांना जाणवले की काम पहिल्यापेक्षा सोपं झालं आहे. जसजसा वेळ निघून गेला आणि पाऊस कमी झाला तसतसा ढिगाऱ्यातून एक मार्ग निघाला, ज्याने त्यांना सुरक्षिततेकडे नेले. सामूहिक सुटकेचा निश्वास टाकून सर्वजण ढिगाऱ्यातून बाहेर पडले, थकलेले पण तुटलेले नव्हते. त्यांचा प्रवास अजूनही खूप दूर होता आणि त्यांनी नव्याने दृढ निश्चय आणि एकजुटीने पुढील आव्हानांना तोंड दिले. प्रत्येक पायरी त्यांना त्यांच्या घराच्या जवळ आणत होती आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करून त्यांचे बंध अधिक दृढ होत गेले. शेवटी अनेक दिवसांच्या कष्टानंतर आणि चिकाटीनंतर ते त्यांच्या टिळ्यावर परत आले. सर्व सहकारी मुंग्यांनी जल्लोष आणि टाळ्यांच्या गर्जनात त्यांचे स्वागत केले. राणी मुंगीने त्यांची भरपूर प्रशंसा केली व हिरा आपल्या मुंग्यांच्या राज्यात आणल्याबद्दल भरपूर अभिमान व्यक्त केले. धोंडू व त्याच्या गटने भरपूर जोखमीने पत्करलेला हा महान हिरा सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात आला, जो त्यांच्या लवचिकता, शौर्य आणि एकतेचा पुरावा आहे. धोंडूने त्याच्या मित्रांचे चेहरे पाहताच त्याला जाणवले की त्यांच्या प्रवासामुळे त्यांना केवळ आदरच मिळाला नाही, तर कोणत्याही परीक्षेला तोंड देणारा बंधही मिळाला आहे. आणि जेव्हा त्यांनी त्यांचा विजय एकत्रपणे साजरा केला, तेव्हा त्यांना कळाले की त्यांचा गट आयुष्यभरासाठी एकत्र झाला आहे व जेव्हापर्यंत ते एकत्र आहेत, ते त्यांच्या मार्गात आलेल्या कुठल्याही अडथळ्यांवर मात करू शकतात.